पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम या तिन्ही राज्यांच्या निवडणुका या सोबतच झाल्या. पण आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. भाजपने बहुमताचा आकडा गाठून त्या ठिकाणी सरकारही स्थापन केले. पण मग तमिळनाडूमध्ये भाजपला सत्ता का नाही स्थापन करता आली? किंवा तमिळनाडूमध्ये भाजपचे जास्तीत जास्त आमदार का नाही निवडून आले? तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या ज्या पक्षाचं सरकार आलंय, टीव्हीकेचं जे सरकार आलंय, ते कसं आलं? यामागे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांची तर काही खेळी नाही ना. आणि असं असेल तर असं का आहे? किंवा टीव्हीके पक्ष हा 2024 साली स्थापन होऊन 2026च्या विधानसभा एवढ्या मोठ्या आकड्यामध्ये कशा जिंकून आला? यामागे नक्कीच देशातील चाणक्यांचा तर हात नाही ना. आणि असेल तर तो कशा प्रकारे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ओंकार आणि आपण जाणून घेतोय तमिळनाडूतील राजकारण. अमित शहांनी थलापती विजय यांना तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला यासाठी काही गोष्टींचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे. यासाठी आपल्याला 10 ते 12 वर्ष मागे जावं लागेल. ज्यावेळेस 2014 साली देशात प्रथमच भाजपची सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी एका दक्षिणेतील तरुण अभिनेत्याने त्यांची भेट घेतली होती, ज्याचं नाव अर्थात जोसेफ विजय, ज्याला आपण थलापती विजय म्हणतो, जे की आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. आणि याचा पुरावा देखील आत्ताच काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला त्यांचा हा फोटो आपण स्क्रीनवर पाहू शकतो. तब्बल 10 ते 12 वर्ष आधी हाच तरुण दक्षिणेतील अभिनेता हा जाऊन नरेंद्र मोदी यांना भेटला होता व त्यानंतर आज तो तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. यात आपल्याला आश्चर्य नाही वाटत? आणि इतकंच नाही तर त्यांनी शपथ घेतल्या घेतल्या लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अभिनंदनाचं ट्विट करतात व केंद्र सरकार आपल्या पाठीशी भक्कम उभे राहील यासाठी ते त्यांना साथ घालतात. जे पश्चिम बंगालमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना जमलं नाही, जे तमिळनाडूमध्ये इतके गेल्या काही वर्षांपासून जे प्रयत्न करतायत, त्या थलायवन ज्यांना आपण म्हणतो, त्या रजनीकांत यांना जमलं नाही, ते विजयला 2 वर्षात कसं काय जमलं? 2023 साली टीव्हीके पक्षाची स्थापना केली, ज्याचं की नाव आहे तमिळगाव वेत्री कळगम. या पक्षाची त्याने स्थापना केली व 2च वर्षात तो 100 पार आकडा गाठून आमदार निवडून आणतो. हे कसं शक्य आहे? आता यात बरेच जण असं उत्तर देतील की यामागे जेन झी जनरेशन किंवा सरकारविषयीचा असंतोष होता. पण मग याची दुसरी बाजू जर आपण बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं की हा 12 वर्षांचा जो गॅप आहे, याच्या म्हणजे नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर पासूनच्या 10 वर्षात जर आपण त्यांचा इतिहास बघायला गेलं, विजय यांचा इतिहास बघायला गेलं, तर त्यांना कुठेतरी तयार करण्याचं काम हे अमित शहांनी केलंय. कशा प्रकारे? तर अमित शहा यांना माहिती होतं की आपण जर ऍज अ बीजेपी म्हणून जर पूर्ण जागा लढवतो किंवा बीजेपी म्हणून जर तमिळनाडूमध्ये उतरलो तर हिंदी भाषेचा वाद हा नेहमी तिथे पेटलेला असतो. पुन्हा दुसरा मुद्दा जो की हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर पण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी राजकारण होतं. पण जर तिथलाच एखादा अभिनेता जर यांच्यासोबत उभा राहिला तर तो कुठेतरी निवडून येऊ शकतो. चित्रपटातील हिरोला आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरो मानणाऱ्या लोकांची ही मानसिकता अमित शहा ओळखून होते. आणि त्याचमुळे आपण जर बघितलं तर थलापती विजय यांचे गेल्या 10 ते 12 वर्षातील जर आपण चित्रपट पाहिले तर त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यांची प्रतिमा अशी बनवली गेली तमिळनाडूमध्ये की जे सरकारच्या विरोधात लोकांसाठी उभा राहणारा एक त्यांचा मसिया किंवा त्यांचा तारणहार त्या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आला. मागच्याच वर्षी विजय यांचा आलेला जननायक हा सिनेमा एम के स्टॅलिन यांच्या सरकारने रिलीज होऊ दिला नाही. कारण त्याचं कारण असं सांगितलं जातं, जर तो चित्रपट रिलीज झाला तर त्याचा धोका एम के स्टॅलिन यांच्या सरकारला होता. तो वाद कोर्टात गेला व काही चित्रपट प्रेमींनी तो सिनेमा हा लीक केला. लीक केल्यानंतर तो सिनेमा विजयच्या चाहत्यांपर्यंत पोहोचला व असा तो पूर्ण जनतेमध्ये स्प्रेड झाला. त्यामध्ये देखील जननायक म्हणून विजय यांची भूमिका त्या ठिकाणी दाखवण्यात आली, जी की सरकारच्या विरोधात होती. व अशा प्रकारे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी मेहनत करून, वातावरण निर्मिती करून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात आल्या व हळूहळू करून विजयला तमिळनाडूच्या राजकारणात प्रोजेक्ट करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यात आलं. आणखी जर दुसरी बाजू जर आपण बघायला गेलो तर यात आता काही जण म्हणतील की टीव्ही केला तर मग काँग्रेसने पाठिंबा दिलाय, मग त्या ठिकाणी बीजेपी कसं काय यांना मदत करते? तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काँग्रेसचे फक्त 5 आमदार आहेत. आज ते टीव्हीके सोबत असतील किंवा उद्या नसतील, टीव्हीकेला त्याचा काही फरक पडत नाही.
पण जो बीजेपीचा परंपरागत मित्रपक्ष आहे AIADMK, त्या पक्षाचे 30 आमदार, आपण कालच बातमी बघितली असेल की त्यांनी एक वेगळा गट स्थापन करून त्यांचा विधानसभेत एक वेगळा गटनेता निर्माण केला आहे की ज्यांनी TVKला पाठिंबा दिलाय. म्हणजेच याचा अर्थ की विजयचे 108 आमदार, विजय थलपती यांचे 108 आमदार व AIADMKचे 30 आमदार असे मिळून हे बहुमताच्या पार जात आहे. आणि त्यासाठी आता TVKला काँग्रेसची गरज पडणार नाही. अमित शहा हे राजकारणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी तमिळनाडूमध्ये देखील अण्णामलाईंच्या स्वरूपाने एक प्रयोग करून पाहिला, पण त्यांना तो अंदाज आला होता की या ठिकाणी आपण अशा प्रकारे जागा जिंकू शकत नाही, तर त्यांनी विजयच्या पद्धतीने त्या ठिकाणी जागा जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तब्बल 12 वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. आज जरी ते आपल्याला अदृश्य रूपात बीजेपीच्या बाजूने दिसत नसलं तरी काही दिवसांनी ते दृश्य आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी दिसेल. बरेच जण आता प्रश्न उपस्थित करतायत की बीजेपी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत का नाही उतरली, किंवा मग तामिळनाडूमध्ये बीजेपीने 23च जागा का लढवल्या, किंवा अण्णामलाई यांना या सर्वांपासून दूर का ठेवण्यात आलं. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता या ठिकाणी दिसत आहे. जर अमित शहा व नरेंद्र मोदी यांना दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यापेक्षा जर ती भिंत पोखरून जर पाडणं सोपं वाटत असेल तर त्यात वावगं काय. कारण असं केल्याने TVK पक्ष सत्तेत येईल व हिंदू विरोधी जे मतदान आहे किंवा हिंदू विरोधी मानसिकतेचं जे सरकार आहे, DMKचं सरकार, ते या ठिकाणी कोसळलेलं आहे. व आता इथून पुढे आपण बघितलं असेल की वंदे मातरम सारख्या गीताला देखील काही जण विरोध करत होते, पण मग विजय यांच्या शपथविधीमध्ये वंदे मातरम देखील गीत वाजलेलं आहे. आणि याच प्रकारे इथून पुढे सरकार कायम चांगल्या निर्णयांसाठी केंद्र सरकारला पाठिंबा देईल असं आपल्याला दिसेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व आपल्याला असेच नवनवीन राजकीय गोष्टींविषयी जर व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.